दरम्यान काल मोदींचं आवाहन झालं आणि आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली। सकाळी 11 वाजेपर्यंत सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला। पंतप्रधान मोदींच्या इंधन तुटवड्यासह इतर घोषणांचा हा परिणाम मानला जातो। निफ्टीतही 250 पेक्षा जास्त अंकांची पडझड झाली। शेअर बाजार तज्ञ केदार ओक आपल्यासोबत आहेत। डॉक्टर केदार ओक, या प्रकरणाचा एकूण हा प्रभाव किती काळ टिकेल? मोदी स्वतःच म्हणतात की 1 वर्ष आपल्याला ही ऑस्टेरिटी ड्राईव्ह ठेवावा लागेल, आपल्याला काटकसर करावी लागेल। या पातळीवरती आधीच इराण अमेरिका युद्धाचा परिणाम तो आधीच कमी झाला होता, शेअर बाजारावरती फटका बसला होता। आता पुन्हा 1 वर्षाची मुदत मोदी म्हणतायत, कसं पाहताय तुम्ही भवितव्य? सर्वप्रथम ही घोषणा पंतप्रधानांनी करायची ऐवजी फायनान्स मिनिस्टरनी करायला पाहिजे होती। आणि मुळात ही घोषणा करायची का वेळ आली हे पण बघायला पाहिजे होतं। मुळात आपण समस्येचं मूळ शोधलं पाहिजे, ते शोधलं जात नाही असं आम्हाला वाटतं। मुळात असं आहे की डेप्रिशिएट होणारा तुमचा रुपया, त्याच्यानंतर त्याच्यामुळे क्रिएट होणारं जगात जी अनसर्टनिटी आहे, त्यामुळे FII आपल्याकडे बाहेर का पडत आहेत, टॅक्सेशनची हॅरेसमेंट आहेत का, या गोष्टींकडे खरं बघणं आवश्यक होतं। आणि एकंदरीत याबद्दल त्यांनी जी अनाउन्समेंट केली त्यामुळे एक पॅनिक क्रिएट मार्केटमध्ये झालं। आता सायमल्टेनियसली या रिलेटेड ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्यावर पण त्याचा प्रभाव पडेल कदाचित, त्यामुळे तिकडे पण जॉब जातील लोकांची, परत ही भीती आहे। तर अशा घोषणा करण्यापेक्षा समस्येच्या मुळाकडे पाहणे गरजेचं आहे असं माझं मत आहे। मला काय राजकीय याच्यात जायचं नाही, कारण माझं कन्सर्न भारताच्या अर्थव्यवस्थेशी जास्ती आहे। पण 6 पंतप्रधान अनाउन्समेंट करतात तुम्ही हे करा, आणि 9 वाजता गुजरातमध्ये जाऊन रोड शो करतात 100 गाड्या घेऊन, आयडियल वाटत नाही बघताना खरं असं की ही फक्त सामान्य लोकांकरता घोषणा आहे का, किंवा मग त्यांनी सगळं घाबरून राहायचंय का? प्रकर्षाने बघणं गरजेचं आहे, रॅदर दॅन तुम्ही इकॉनॉमी फॉर्म कशी राहील। आता गेल्या काही वर्षापूर्वी 2 वर्ष डिव्हिडंड RBI कडे खूप मोठ्या प्रमाणात दिले गेले, त्याचा इम्पॅक्ट आज त्याचा तुम्हाला कदाचित तो लिक्विडिटी प्रॉब्लेम झालोय, कदाचित ते पैसे त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंटलाही वापरले असतील। मी असं म्हणत नाही की त्यांनी ते खर्च केले असतील, पण एका ठिकाणी RBI रुपयाला सावरण्याकरता पैसे टाकते आणि दुसरीकडे स्टेट बँक तेच तिकडे डॉलर परचेस करते, कारण की त्यांना फार्मर लोकांसाठी केमिकल्स आणि याच्यामध्ये जे फॉरेन रिझर्व्ह जाते ते वाचवायचं आहे। सो हे सगळं मिक्स मॅच आहे, आपण समस्येच्या मुळाशी गेलं पाहिजे असं मत। खरंय केदारजी, आपण अपेक्षा करूयात या बाबतीत एकतर जागतिक परिस्थिती आणि मुळात देशांतर्गत सुद्धा सर्वसामान्यांवरती, कारण वर्क फ्रॉम होम म्हणायला सोपं आहे पण ते सगळ्यांना करणं शक्य नाही। लग्नाच्या बाबतीतला खर्च असेल, अनेक गोष्टी असतील, सगळ्याच गोष्टी काही मौज मजेच्या नाही, त्यामुळे बघूया त्याच्यातून मार्ग कसा निघतो। धन्यवाद डॉक्टर केदार ओक।